या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत आणि त्यानंतर आपण सन्मान करूया कैलास ठाकरे जे गोरसे गावावरून इथे आले त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. कैलासजी ठाकरे आपण यापुढे आपला सन्मान मंचावरती करत आहोत. आपण सन्मान करूया कुंदे गावचे उद्योगपती योगेश पाटील यांना आपण सन्मानित करूया आणि मी विनंती करेन संजय पाटील सर यांच्या शुभास आपण सन्मान करत आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना सुरू होतोय. ज्या ठिकाणी सामना पाहतोय मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा पहिलाच चेंडू पाहायला मिळेल. इथे फटका उडवले क्लासिकल अंदाजामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज आहे राहुल म्हात्रे. पाठबद्ध पहिल्या चेंडूवरती आगाज चौकार आलाय. योगेश पाटील आपण देखील पुढे आपला देखील सन्मान आम्ही मंचावरती करत आहोत. योगेश पाटील यांचा सन्मान आपण करूया. उद्योगपती कुंदे गावचे आहेत त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आणि संजय पाटील सरांच्या शुभास आपण सन्मान करतोय. यानंतर आपण सन्मान यानंतर करणार आहोत भास्करजी होगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण पुढे आपला देखील सन्मान या मंचावरती करत आहोत. चलो भास्करजी होगे आपण या पुढे या लगातार 2 चौकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आलाय. पंढरीनाथ भोई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आलाय. यानंतर आपण बेबीताई म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भास्करजी योगी यांच्या शुभासापासून सन्मान करूया. बेबीताई म्हात्रे आपण यापुढे आपला सन्मान या मंचावरती आम्ही करतोय त्याचा आपण स्वीकार करा. आणि या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूया रेवंत अगिवले ताई यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. रेवंत ताई या आपला सन्मान आम्ही मंचावरती करतोय. अजय भोईने इथे फटक्यात दमदार आहे. चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला थेट प्रेक्षक गॅलरी मध्ये. षटकार तसेच विनोदजी आगिवले आपण यापुढे आपला देखील सन्मान आम्ही इथे करत आहोत. विनोदजी आगिवले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मॅच आपण पाहतोय जबरदस्त मॅच सर्वांच्या भेटीला इथे येताना पाहतोय.
धावसंख्या 13 झाली आहे. बॅटिंग शॉट आपण पाहतोय राहुल म्हात्रे आणि त्या सोबतीने अजय भोईर. दोन्ही खेळाडूंचा विचार केला पहिल्या दिवसामध्ये राहुल म्हात्रे उपस्थित होते, मात्र आल्या आल्या पहा काय स्वागत केले चौकाराने, जबरदस्त. दरम्यान या ठिकाणी धामणगावचे उद्योगपती शिवाजीदादा पाटील याचकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक धामणगावच्या गोलंदाजासाठी लावण्यात आलेलं आहे. ते पहा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे अतिघाई संकटात नाही अशा प्रकारचं सध्या इथे कृत्य पाहायला मिळालं. राहुल मात्र चांगला खेळ करत होता, मात्र तिथे त्याला थोडाफार अडथळा निर्माण झाला आणि एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का क्रमांक पहिला दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला लागतोय. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शिवप्रभात स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपल्यासाठी या स्पर्धेसाठी खूप मोठी समस्या निर्माण झाली होती मैदानाची, आणि ती मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं शिव प्रतिष्ठानचं. आम्ही खरोखरच या ठिकाणी शिवप्रभात प्रतिष्ठानचं आम्ही खरोखरच मनाच्या अंतःकरणापासून आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आपलं शतशः ऋणी राहील. नवीन फलंदाज दाखल झाला आशिष पाटील आला इनेट नंबर 3 वरती. जेवढे प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी आपापल्या गावातून इथे उपस्थित आले त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सर्वांचं वेलकम करते, सहर्ष स्वागत असेल. एक जबरदस्त जनसमुदाय या ठिकाणी लोटलाय. या ठिकाणी मॅचेस देखील तेवढ्या रफ अँड टफ आपण पाहतोय. या अगोदरची मॅच आपण पाहिली, जय बजरंग गोरसे संघ विजेता झालाय आणि आता थेट मेगा फायनल मध्ये धडक घेतली आहे. इथे फटका अगदी चॉप केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक धाव घेतली जाईल. प्रशांत भोईर फॅम टीम आपण पाहतोय. मायू 11 धामणगाव संघ त्यांच्या विपक्षामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा हायवे दिवा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचे देखील जेवढे समर्थक आले, धामणगावचे जेवढे समर्थक आले त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दिवाकरांचे जेवढे समर्थक आले त्यांचं देखील स्वागत आहे. मॅच देखील अगदी रफ अँड टफ आहे. ज्या ठिकाणी मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा जितना धावा लागल्या धावफल करते आतापर्यंत 14 धावा, 1 गडी गमावले गेले. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आहे, तेजस ठाकरे, तेजस भुईर आहे. जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तेजस कडनं सध्या तरी चांगली गोलंदाजी होते. दिवा स्पोर्ट्स दिवा चर्चेतलं नाव आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती या गावाने अनेक मोठमोठे खेळाडू या क्रिकेटच्या पटलाला दिलेत. इथे पहा शॉटम पूल केला, चेंडू जाईल डीप फाईनलच्या क्षेत्रामध्ये. एक टप्प्यावर चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. लढत झाली पाहिजे, आयोजकांची इच्छा आहे, त्यासाठी सहकार्य करा. अजय भोईर शॉट डायनामिक पॅकेट ऑफ दिवा टीम. दिवा टीमचा एक मास्टर माइंड, मास्टर क्लासचा खेळाडू आहे आणि नकद बडा नपद बडा मुसीबत में जो खडा वही सबसे बडा, आणि त्या प्रकारे खेळी अनेकदा त्याने केली आहे. पण पहिला असेल धनेश कुकसेसाठी चांगला नेतृत्व त्याने केलंय. इथे पहा लेटकटचा फटका आहे, इथे डायरेक्ट हिट झाला, इथे डायरेक्ट हिट आणि वा काय जबरदस्त हिट केलं. तिथे फलंदाज होईल बाद. संदीप खरं तर एकच एसटी त्या ठिकाणातून दिसत असताना चेंडूवर हिट केलेले खरोखरच वाखाणण्याजोगा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नाही अखेर खरोखर सर अशा प्रकारचे एफर्ट्स लावणं आपण कधीतरी आपण पाहिलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा अशा प्रकारचे हिट आपण करताना पाहिले, युवराज सिंग असेल, एबीडी विलियर्स, आणि त्याप्रमाणे डायरेक्ट हिट केलाय. ज्यावेळी तुमच्याकडे एकच एसटी तुम्हाला दिसत असते ते एसटीवरती डायरेक्ट चेंडू फेकणं सोपं नाहीये, ते सिद्ध करून दाखवलंय. इथे फलंदाज बाद झाला, आशिष बाद झाला, नवीन फलंदाज दाखल झालाय. आणि या ठिकाणी कुंदेकरांची ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला अनोखी स्पर्धा असते, काहीतरी नवीन अट्रॅक्टिव्ह करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि इथे जे टॉप 4 मध्ये संघ आहेत त्यांच्या 11 खेळाडूंना सर्वांना माहिती आहे पारितोषिक एक मिळणारच आहे. मात्र जे 12च्या भूमिकेत ऍज अ सपोर्टर, ऍज अ इथे 12च्या भूमिकेत जे असतात त्यांच्यासाठी देखील त्यांनी एक पारितोषिक आणलंय. आणि ते पारितोषिक आहे 4 जणांमध्ये 4 12व्या खेळाडूंमध्ये चिठ्ठी पाडली जाईल आणि चिठ्ठीमध्ये ज्या टीमच्या 12व्या खेळाडूचं नाव येईल
त्याला इथे आकर्षक शूज दिले जातील. गिफ्ट टॅम्पर आहे. फटका कडक आहे. चेंडू जाईल बेधडक. इट्स अ माइटी यूज. षटकार. हा चेंडू सोडून दिला. पाहत राहिला चेंडूकडे. त्याला माहिती होतं इथे थोडीफार लाईन आणि लेंथ बिघडली आहे. पंचाने सध्या घोषित केला इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल स्कोरवरती. 25वा अतिशय महत्वाची मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला इथे आली आहे. ज्या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. प्रशांत भोईर फार्म टीम मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये संघ खेळतोय. दिवा स्पोर्ट्स दिवा हायवे दिवा संघ इथे खेळतोय. जबरदस्त मॅच इथे रंगताना पाहायला मिळतीये. शॉर्ट चेंडू होता. पुल करता आला नाहीये. मात्र इथे आलाय डॉट बॉल. इथं 2 षटके कंप्लीट झाले. धाव संख्या पुढे जाईल. 25 वरती आहे 2 षटका. तर लगेच तिसरा गोलंदाज दाखल करा. टीम धामणगाव संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. खर्च करू नका. या मॅच नंतर आपण मेगा फिनाले टायटल साठी वॉर पाहणार आहोत. टायटल ऑफ द टायटल. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेचा. या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोणता संघ असेल. दावेदारगी कोण पेश करेल या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीवरती आपल्या कोणत्या गावाचं नाव इथे कोरलं जाईल. त्यामध्ये तर आता जय अंश 11 जय बजरंग गोरसेबी संघ सज्ज झालाय आणि त्यांच्या सोबत खेळण्यासाठी मायू 11 धामणगाव की दिवा स्पोर्ट्स दिवा संघ इथे फाईट करेल ते पाहावं लागेल. मात्र ते फाईट करण्या अगोदर या मॅचची फाईट आपण पाहतोय. रफ अँड टफ मॅच जो इथे अगदी दोन्ही संघ आपली ताकद आपली नजाकत दाखवताना पाहायला मिळतात. अतिशय जबरदस्त मॅच. जुगलबंदी काटेकी टक्कर या दोन्ही संघांमधील. एक महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. मात्र 4 संघांचा विचार केला बक्षीस पात्र फेरीमध्ये 4 संघ होते. 4 संघांना एक ट्रॉफी तर आज आपल्या गावामध्ये नेणार आहेत. मात्र आता रेस चालू आहे पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी. कपिल म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये दिले जातील. अजय भोईने लगातार 3 षटकार मारले तर हा चेंडू सोडून दिलाय. पाहावं लागेल पंच काय डिसिजन देतात. व्हाईट बॉल सध्या पंचाने घोषित केला. इट इज व्हाईट बॉल. रोमहर्षक सामना रोमहर्षक मॅच आपण पाहतोय. क्रिकेटच्या सामन्याचा थरार सुद्धा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. इथे फटका फसलाय. अगदी उंच गेलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित झालाय. नो मिस्टेक अँड वेल जज. फलंदाज होईल बाद. अजय भोईरची मोठी विकेट. मोठा मासा घाला लागतोय. बॅटर होईल आउट. मात्र आज वडोली ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा क्वालिफाय झालाय. म्हणजेच इथनं जी पराभवाचे छायेत गेले होते तिथनं आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा क्वालिफाय झालेत. पुन्हा एकदा ट्रॉफीचे हकदार. संदीप योग्य विषय काढलास या ठिकाणी. कारण या ठिकाणी आयोजक कुंदेस्फोट कुंदे संघच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि कांदळी विपक्षात कुंदेस्फोट कुंदे अशी मॅच त्या ठिकाणी सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे प्रेक्षकांचं जास्त लक्ष त्या मॅचवर आहे. कारण कुंदे संघाने याआधीच एक टुर्नामेंट मध्ये एक ट्रॉफी मिळवली होती आणि आज सुद्धा त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज कालच्या मॅचचा हिरो आपण पाहिला समृद्ध मात्र याला बॅटिंग साठी फटका आपण पाहतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक धाव आली या चेंडूवरती. चांगला सावडा आपण इथे पाहतोय. मयू 11 धामणगाव विपक्षामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा मॅचचा थरार क्रिकेटचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे पहा काय चेंडू टाकला यस्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. यू विल मिस आय विल डेफिनेटली टॅटिकल. नवीन फलंदाज आर्यन भोईर आलाय. मनोज भोईर यांचे सुपुत्र आहेत. एक नवचैतन्य निर्माण करणारा खेळाडू आहे ज्याने अगदी कमी वेळामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती सिटी क्रिकेट ओपन क्रिकेटमध्ये चांगला अधिराज्य गाजवले. धावसंख्या झाली आहे 27. पहा इथनं फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज उदय नावामध्येच उदय आहे आणि त्यांनी संघाचा उदय करण्याचा सध्या दृढ निश्चय केलाय आणि तिथे त्याने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. वा अफलातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. एफर्ट्स लावले जातात. या मॅचचं महत्व त्यांना माहिती आहे की आतापर्यंत आपण सुपर 4 मध्ये दाखल तर झालोय मात्र सुपर 4 नंतर देखील आपल्याला एक नॉकआउटची मॅच खेळायची आहे. बक्षीस पात्र तर आहात मात्र इथनं रनर अप विनर च्या टायटलच्या शोधामध्ये जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न आहेत दिवा स्पोर्ट्स दिवा आणि मयू 11 धामणगाव संघाचे. वाईडी स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे वेगाने आलाय. तिथे चेंडू अडवला फेकलाय तत्वरती धावा कंप्लीट झाल्या 2. एकोणतीस धावा झाल्या धावफलकावरती. अंतिम चेंडू आहे. 5 चेंडू प्रस्थापित झालेत. 1 चेंडू प्रलंबित आहे. इथे काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. दिवा स्पोर्ट्स दिवा विपक्षामध्ये मयू 11 धामणगाव संघ. 29 धावा झाल्या. तिथे कशा प्रकारे मॅचचं सूत्र विचित्र होईल ते पाहावं लागेल. फटका पहा गॅप प्रॉपर चेंडू जाईल डीप बॅकवर्ड कलेच्या क्षेत्रामध्ये वेगाने धावत जाईल. चेंडू फरार होईल. धावा मिळतील 4. येईल चौकार आणि या 4 धावा सध्या तरी मी म्हणेन कुठेतरी या 4 धावा अडथळा विषयामध्ये निर्माण करतील. चला फील्ड लावून घ्या आणि इथं आपण मॅच पाहणार आहोत. यानंतर जिंकणार संघ विपक्ष मध्ये खूप सारे समर्थक पाठीराखे धामणगाव संघाचे आले त्यांचं आपण करूया वेलकम. सहर्ष स्वागत. प्रशांत भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं देखील आपण करूया स्वागत. चला भावेश लगेच फलंदाज पाठवून द्या. जास्त वेळ घेऊ नका. सर्व समर्थकांचं सहर्ष स्वागत. धामणगाव संघ आपले जेवढे समर्थक पाठीराखे आले त्यांचं सर्वांचं स्वागत करूया. मॅच आहे सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण पाहिलं की 4 संघांचा विचार केला. भिवंडी बेल्ट मधून येणारे 4 संघ आपण पाहिले. एकाच बेल्टला रिप्रेझेंट करणारे हे 4 संघ
आणि जिथनं आपण सामने पाहतोय ज्या ठिकाणी खेळ करताना पहिला सामना आपण पाहिला जय हनुमान पोगाव विपक्षामध्ये अंश 11 जय बजरंग गोरसाई ब संघ तिथे विजेता ठरला। दुसरा सामना आपण पाहतोय ज्या ठिकाणी मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये संघ खेळतोय दिवा स्पोर्ट्स दिवा अजय भोईर आणि कंपनी आणि विपक्षामध्ये सतीश माळी आणि कंपनी सध्या पाहतोय। सतीश माळीचं या मॅचचं योगदान खूप महत्वाचं राहील। सतीश माळी अगदी महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये। संदीप मगाचा पहिला सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहिला त्या ठिकाणी 36 धावांचं लक्ष दिलं होतं जय हनुमान पोगाव संघासमोर जय बजरंग गोरसई बी संघाने आणि ते आव्हान पर्यंत जाताना कुठेतरी दमछाक झाली ती पोगाव संघाची ना। आता सुद्धा या ठिकाणी दिवासपूर दिवास संघाने अगदी त्याच पद्धतीने 34 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाला कशा प्रकारे पाठलाग केला जाईल मायू इलेव्हनच्या माध्यमातून हे बघण्याजोगं आहे। आज विचार केला तर प्रेक्षक दिसतात या ठिकाणी कारण कुंदेचे समर्थक कमी आहेत कारण कुंदे संघाची मॅच सुरू आहे। सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आणि धामणगाव संघाचे पाठीराखे असंख्य संख्येने उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे की आमच्या समालोचन मुख्य व्यासपीठाच्या बाजूला आपण बसायचं आहे। कृपया धामणगावचे समर्थक हे बघा जल्लोष सगळ्यांनाच करायचा आहे। सगळेजण सगळ्यांचे समर्थक आलेत धामणगावचे आलेत गोरसाईचे आलेत पोगावचे आलेत दिव्याचे आलेत परंतु आपण आपल्या खेळ बघण्यासाठी आलोय आपल्या मुलांचा खेळ बघण्यासाठी आलोय परंतु स्पर्धेला गालबोट लागू दे नका। अगदी आमच्या कॅमेऱ्याच्या समोर दादा उभे आहेत तुम्ही तुमच्या पाठीमागे कॅमेरा आहे। धन्यवाद तुम्ही आला तुमचं स्वागत आहे। कॅमेरा तुमच्या पाठीमागे तेव्हा कृपया की तुम्ही जरा बाजूला व्हा जल्लोष करा। जल्लोष करण्यासाठीच आपण या ठिकाणी आलो ना जल्लोष करण्याचा क्षण आहे कारण आपण कुठे आहोत डॉक्टर दत्ता सामंत चषक खेळतोय आणि तो आपल्याला जिंकायचा आहे त्यासाठी आपला जल्लोष होणं अनिवार्य आहे परंतु स्पर्धेला गालबोट लागू देऊ नका ही तुमच्याकडून आम्ही माफक अपेक्षा बाळगतोय। धन्यवाद। गो टू कॉम्बॉक्स। सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा थरार सेमीफायनलची रंगत पाहतोय आणि सेमीफायनलची ही रणधुमाळी आपण पाहतोय। हा जल्लोष हा जणू समुदाय जो इथे लुटलाय या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आपल्या आवडतीच्या खेळाडूंना पाहण्यासाठी त्या सर्व जणू समुदायाचं आम्ही करतो या ठिकाणी वेलकम स्वागत आहे। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर आर्यन मनोज भोईरला पाहतोय ज्या मनोज भोईरने गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या दिवा गावाचं नाव अगदी मोठ्या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या पटलावरती मोठ्या उंचीवरती नेलं। त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहतोय आर्यन भोईर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। टार्गेट सध्या सेट केलंय 34चा टार्गेट आहे। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर इथे डॉट बॉल आला इथनं डॉट बॉलची संख्या झाली आहे। अशा प्रकारचे डॉट चेंडू सध्या टाळावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल। संदीप आज विचार केला भिवंडी तालुक्यात अनेक नामवंत क्रिकेटपटू आपल्या भिवंडी तालुक्यात आहेत परंतु अगदी मोजके क्रिकेटपटू ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट खेळत असतात। भावेश पवार असेल पवन केनी असेल त्यानंतर पाहत असेल आपण आर्यन भोईर विवेक शेलार अशी बोटावर मोजण्यासारखी जी ऑल इंडिया क्रिकेट खेळत असतात आणि ते सगळे स्टार आज आपल्याला या स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि खरोखर चांगला उल्लेख केला। आणि या सर्वांना इथे एकत्रित एकाच मैदानावरती आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकाने या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलंय आणि त्याचं सर्व क्रेडिट गोष्ट टू या संपूर्ण कमिटीला असणार आहे। इथे धाव घेतली जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। 34 धावांचं लक्ष आहे परंतु अतिशय महत्वाचं षटक आर्यनच्या हातामध्ये या ठिकाणी संघनायकांनी सोपवलंय कारण महत्वाचा दुवा या पॉवर प्ले मध्ये धावा रोखण्याचं काम जर कोण करू शकतो तर ते आर्यन भोईर। आणि आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा खेळ बघता तशीच काहीशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेटच्या थरारामध्ये क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये जय पराजय हे होतच असतात मात्र जय पराजय एका संघाचा होतो एकाचा विजय होतो जल्लोष एकेकडे होतो एकेकडे नाराजी पाहायला मिळते मात्र हे क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा पाहिलंय मात्र या मॅच मध्ये कोणत्या संघाची नाराजी होईल कोणत्या संघाची रंगत वाढेल हे पाहणं गरजेचं आहे। सर
संदीप निश्चितच अधिराज्य गाजवलंय त्याला, कारण त्यांची मेहनत आहे. त्यांनी अहो उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये घाम गाळलेल्याने ते घाम गाळत असताना त्यांचे चाहते निर्माण झालेले आहेत आणि तोच खेळ ते मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. हार जीत हा खेळाच्या दोन बाजू आहेत. विन अँड लॉस आणि लॉस अँड विन हे ज्याला पचवण्याची शक्ती असेल तोच खरा इथे मोठा खेळाडू आहे असंच म्हणावं लागेल. इथे काय एक्सप्रेस चेंडू टाकलाय हायवे दिवा एक्सप्रेस. नुसतंच नाही त्याचा नावाचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रभर घेतला जातोय. आदराने नाव घेतलं जातंय आर्यन भोईर, मनोज भोईर यांचे चिरंजीव. जरी समोर आर्यन भोईर असेल तरी इथे धामणगाव संघाचा ठाण्या भाग आहे. नाव त्याचं सतीश माळी. जाणे आजवर या धामणगाव संघाला कित्येक ट्रॉफी ज्या खेळाडूच्या फलंदाजीने जिंकून दिल्यात तोच आपण सतीश माळी पाहतो. या ठिकाणी एक एफर्ट्स लावला, षटकार ठोकलाय, 6 धावा. निश्चितच आर्यनने थोडीशी चुकी केली. चेंडू थोडासा पुढे ठेवला, अगदी राडार मध्ये होता त्या ठिकाणी फलंदाजाच्या आणि मात्र कार्यक्रम केला. चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. षटकार. षटकार ठोकणं स्वाभाविक होतं, कारण ते मिनिटवरती चेंडू जर तुम्ही टाकाल तर सतीश माळी त्याला सोडणार नाहीये. सतीश माळी हे नाव चर्चेतलं नाव आहे. इथे फटका क्लासिकल अंदाजामध्ये फटका जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अलॉंग द कार्पेट दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. टाळ्या आणि शिट्यांचा जयघोष डगआउट मध्ये पाहायला मिळतो धामणगावच्या. परंतु मित्र फक्त कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नका ही तुम्हाला विनंती असेल. आपण सगळे जल्लोष करायला आलो. जल्लोष हा झालाच पाहिजे, कारण या ठिकाणी कोणीतरी एक जिंकणार आहे, कोणीतरी एक हरणार आहे. आपलेच सगळे बांधव मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत आहेत, आपली मेहनत या ठिकाणी दाखवत आहेत. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आलाय, परंतु मित्र या ठिकाणी खेळत असताना कुठल्याही प्रकारचा वादविवाद, कारण ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये जरी असली तरी मात्र स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन आणि SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत असताना शंकर मामा गुळवी आणि यांच्या टीमने अथक मेहनत घेऊन अतिशय चांगलं असं या ठिकाणी प्रक्षेपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा कृपया कुणी कॅमेऱ्याच्या समोर येऊ नका ही तुम्हाला नम्रतेची विनंती. 11 धावा झाल्या. धावफलकावरती नेल्सन फिगर गाठली आहे. इथनं फटका थोडा प्रमाणात आपण पाहतो. फर्स्टला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. वा, एफर्ट चांगले लागलेत आणि झेल जेव्हा सुटला त्यावेळेला थोडी धडधड वाढली होती धामणगावकरांची. इथे पहा पुन्हा एकदा स्ट्रगल पाहिला होता या चेंडूवरती. तिथनं अखेरकार ती विकेट आली आहे आणि मात्र मी म्हणेन काय जबरदस्त सतीश माळीची ज्यावेळेला कॅच उडाली होती त्यावेळेला धामणगावकरांच्या समर्थकांच्या छातीची धडधड ही वाढली होती. झेल सुटला, परंतु 100% एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर आर्यन भोईरच्या हातून एक चुकी झाली होती, परंतु त्याला बॅकअप चांगलं होतं म्हणून या ठिकाणी निश्चितच फलंदाज धावबादच्या रूपाने या ठिकाणी गडी बाद होतोय धामणगाव संघाचा. आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थोडासा चर्चा विचार विनिमय केला जातो आपापसामध्ये. नवीन फलंदाज दाखल झाला. बॅटिंग स्टॅन्स वरती भावेश भोईर आलाय. संघाचा तारणहार, संघाचा अष्टपैलू खेळाडू, षटकार किंग, सिक्सर किंग ऑफ धामणगाव आलाय आणि समोर बॉलिंग ट्रॅक वरती सध्या दाखल झालाय कुणाल पाटील. समोर भावेश आहे. सतीश माळीचं कडवं आव्हान आहे आणि त्याच्या समोर कुणाल पाटील आलाय. जिथं आतापर्यंत धावा खर्च झाल्या 13 धावा आणि 13 धावा नंतर आपण जर पाहिला तर आता कशा प्रकारे खेळ होईल. 12 चेंडू 21 ची आवश्यकता आहे. मायू 11 धामणगाव संघ की दिवा स्पोर्ट्स दिवा. कुमार भोईर धामणगाव यांच्याकडे संघाला शुभेच्छा आल्या. थँक्यू. आपण जातो मॅच कडे, ज्या ठिकाणी सामना रंगत अवस्थेमध्ये आहे आणि रंगत वाढते या मॅचची, कारण 12 चेंडू 21 धावा. समोर कुणाल आहे, कुणाल पाटील. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील. आणि जसा मी उल्लेख केला होता भावेश भोईरला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू टाकू शकतच नाहीये, कारण आक्रमक, विस्फोटक, घातक आणि त्या शैलीचा फलंदाज आहे त्याला तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकू शकत नाहीये आणि त्याने ठोकलाय.
हा दमदार षटकार. मला वाटतं आयोजकांना अजून एक FIR नोंदवावं लागेल गणेशपुरी पोलीस स्टेशनला, का हा चेंडू एवढा लांबवर मारलाय की तो पुन्हा येईल याची शाश्वती नाही. तेव्हा आयोजकांनी संपर्क साधायचा आहे गणेशपुरी पोलीस स्टेशनची की आमचा चेंडू हरवलाय. चेंडू येईल की नाही माहिती नाही, मात्र भावेश म्हणत असेल मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा षटकार मारेन, आणि त्या प्रकारचा त्याने पहिला षटकार ठोकलाय. कुणाल पाटील वरती आक्रमण केलंय. सिक्सर किंग ऑफ धामणगाव या ठिकाणी पाहतोय फलंदाजी करताना मिस्टर भावेश भोईर. निश्चितच या षटकाराने थोडासा सामना झुकलाय, तो मात्र धामणगाव संघाच्या बाजूने. फटका तर चांगला आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, चेंडू अडवले तिथे. वा, एफर्ट चांगले आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केल्या. चित्त्याच्या चपलाने हरणाचा वेग पाहायला मिळाला. क्षणाचाही विलंब न करता एका धावेचं परिवर्तन 2 धावांमध्ये केले गेलं. हे असतं टीम वर्क, हे असतं टीमची मेहनत. ही टीमची मेहनत सध्या इथे रंग आणताना पाहायला मिळते. मायू 11 धामणगाव संघ चांगली आगेकूच करतो या मॅच मध्ये. फुलटॉस आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतात. एफर्ट्स लावले की नाहीये तिथे. एकच धाव आली, एक धाव आली आहे, मात्र फलंदाजाला जीवनदान दिले त्या ठिकाणी. इथे सामना जरी सुरू आहे, मात्र कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे जेवढे समर्थक असतील सर्वांचं लक्ष कांदली वर्सेस कुंदे संघाच्या मॅच कडे आहे. इथे देखील काही जण बसले, सर्वांचं लक्ष मोबाईल मध्ये युट्यूब वरती आहे, आणि खऱ्या अर्थाने गावचा क्रिकेट डेव्हलप करण्याच्या मागे सर्वजण आहेत. आणि सामना आला. एक चेंडू 6. कपिल थालके स्ट्राईक वरती आहे. ही रणनीती सापल्यात बरोबर अडकवला या ठिकाणी फलंदाज सतीश. जिंकण्यासाठी मायू 11 धामणगाव संघाला, म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. 50-50. 8 चेंडू 12 धावांची गरज. काही रंगतदार दुपारी रखरखत ऊन होतं, आता वातावरणामध्ये थंडी निर्माण झाले, परंतु मॅच मध्ये गरमागरमी, गरम वातावरण तयार झालंय. जरी मैदानामध्ये थंड वातावरण झालेलं असलं तरी मैदानामध्ये मात्र गरम वातावरण पाहायला मिळतंय. कोण जिंकणार, दिवा स्पोर्ट दिवा के मायू 11 धामणगाव? शेरों की लड़ाई है, 2 शेरों की लड़ाई है ये मैदान के अंदर. बिल्कुल ही गर्मा गर्मी. आत्ताचे चेंडू कुणाल यांचा डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच प्रवीण आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही हात जमिनी समांतर करतायत, खुणावतायत की वाईट चेंडू. अवंतरची 1 धाव जोडली जाईल धाव फलकावर. आराम से भाई, आराम से, बहुत भीड़ है यहाँ पे. कुणाल पुन्हा एकदा राईट अमोर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आमच्यापासून दूर जातोय आणि चांगला चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय चेंडू. निर्धाव चेंडू. जसा चेंडू निर्धावाला टाळ्यांचा जयघोष झाला डगआउट मधून या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवाच्या. जशी धाव घेतली जाते, चौकार मारला जातोय, षटकार मारला जातोय, धामणगावच्या डगाउट मधून टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज येतोय. काय क्रिकेट, जसं क्रिकेट हवं होतं तसंच क्रिकेट. हे क्रिकेट आहे स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चस्काचं. आता फेकून दिलाय चेंडूला. लोंगांच्या डोक्यावरून मारलेला हा गगनभेदी षटकार.
विजय सामना रोमहर्षक होतो या ठिकाणी सामना काही सामना या षटकाराने आता मात्र सामन्याची समीकरण पूर्णपणे बदलवल्यात. चला शतरक्षण लावून घ्या मित्र, शतरक्षण फायनल खेळायची आहे. अंश 11 गोरसाई बी संघ त्या ठिकाणी फायनल खेळण्यासाठी सज्ज आहे. यातील विजेता संघ 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. काय रंगतदार 6 चेंडू, अजून किती धावांची गरज? 5 धावा. 6 चेंडू 5 धावांची गरज. असा सामना काल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. पोगाव संघाच्या गोलंदाजांनी त्या कांदळी संघाविरुद्ध मला वाटतं संदीप 5 धावा डिफेंड केल्या होत्या. अमोलदादा भोईर धामणगाव संघाचे समर्थक अमोलजी भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना भाऊजींना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपला संघ निश्चितच थोड्या वेळात जयघोष करील का विजयाचा. अमोलदादा भोईर आणि त्यांच्या समेत पाहुणे आहेत, त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 6 चेंडू 5 ची गरज. वा काही सामना रंगतदार. प्रेक्षकांना हवी असते ती लढत मैदानाच्या आतमध्ये. समृद्ध मात्र नवीन गोलंदाज झालाय. 6 मध्ये आता 5 धावा. इथे टॉपेज आहे, पाहावं लागेल काय घडलंय. स्ट्रॉंग अपील आहे मात्र काय घडलंय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल वरती समीकरण वाढेल. संदीप कालच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का? कांदळी विपक्ष पोगाव अशीच लढत होती. 6 चेंडू 5 ची गरज त्या ठिकाणी डिफेंड करण्यात आल्या होत्या. सन्माननीय सचिनजी पाटील आणि महेशजी सोनावणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सचिनजी पाटील आणि महेशजी सोनावणे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. वेलकम. इथे आला ऑन द कार्पेट वेगाने फटका आला. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड उपस्थित झाला. डान्सिंग द इथे 2 धावा कंप्लीट. भावेश भोईर सध्या 1 मिनिट दरम्यान भावेश भोईर यांनी जर 2 धावा सध्या कंप्लीट झाल्यात. निशांत पस्ते डोंगरसे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपल्या देखील या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम. या आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. धामणगाव संघाच्या समर्थकांना विनंती आहे की सीमारेषेच्या पुढे जाऊ नका. तुम्ही जल्लोष करा, तुम्ही जल्लोष करण्याची संधी तुम्हाला मिळेल, परंतु कॅमेऱ्याच्या समोर आणि सीमारेषेच्या पुढे जाऊ नका ही विनंती असेल. चेंडूला पुल करतोय त्या ठिकाणी डीप मधून मिड विकेट मधून शतरक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. पहा मित्रांनो, समर्थन करणं योग्य आहे, मात्र आपल्या संघाचा 11 खेळाडूंची मेहनत घेतली आहे त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होता कामा नये. त्यासाठी प्लीज थोडं मागे या. बस जास्त कोणाला व्यत्यय येऊन देऊ नका, कारण खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. यात अजून एक विनंती, सामना संपल्यानंतर कुणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. आपल्याला फायनल खेळवायची आहे ही विशेष सूचना आहे. आनंद व्यक्त करू शकता तुम्ही तुमच्या डगआउट मध्ये. क्रॉस पाटेट फटका आहे. तिथे पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. दगडाच्या सहाय्याने पुन्हा एकदा चेंडू अडलाय. जिथे धावा कंप्लीट झाल्या का 2 हो नक्कीच 2 धावा कंप्लीट. सामना या ठिकाणी जिंकलाय. अर्थातच प्रशांत भोईर फ्रॅम टीम. मायू 11 धामणगाव संघ टॉस करण्यासाठी कॅप्टन देखील पाठवा इथे लगेच. चला या मॅचची मॅन ऑफ द मॅच फायनल नंतर देण्यात येईल. धामणगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच, सध्याच्या घडीला असलेले विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं प्राइज या संघाला दिलं गेलं आणि सुंदर पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये संघाला दिले जातील. आणि यानंतर मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. प्रशांत भोईर फॅम टीम मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये अंश 11 जय बजरंग गोरसाई ब संघ. सामना 2च षटकांचा असेल, लक्ष द्या. चला नाणेफेकीसाठी नाणेफेक महत्वाचे सामना या ठिकाणी.